आजीदादांची भेट तुमची मुंबईमध्येच हो का? बरं काय अनुभव होता म्हणजे आजीदादा भेटल्यानंतर काय बोलणं झालं होतं तेव्हा तुमचं नक्की त्यावेळेस? पंकज ठोंबरे यांच्या राजकारणाची सुरुवात कधी झाली आणि तुम्हाला राजकारणात काय आवडतं? पंकज ठोंबरेंना वांजरगाव गटातील सामान्य जनतेनं का निवडून द्यावं? आता पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात एक 6-7 महिन्यात ते पूल कंप्लीट. बाबासाहेब जगताप देखील आता विकासाच्या याच्यावर आम्ही विकास कामं केलीत आहे आणि आम्हाला मतदान या ठिकाणी करा असं आव्हान सामान्य जनतेला करताय. नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या गुलाल कुणाचा नो खात्री थेट विश्वासाची खात्री या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खरं अजित पवारांना जाऊन 4 ते 5 दिवस झालेले आहेत, मात्र महाराष्ट्र अजूनही या गोष्टीतून बाहेर पडलेलं नाहीये, दुःखातून बाहेर पडलेलं नाहीये. खरं अजित पवारांनी आतापर्यंत अनेक कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते, अनेक तरुणांना खरं घडवलेलं आहे, राजकारणामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे, राजकारणामध्ये एक वेगळा आशीर्वाद दिलेला आहे. खरं अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांवर, या सर्व नेत्यांवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांचं चित्र जे आहे ते कुठेतरी हरवलेलं आहे. असाच एक राजकीय नेता, असाच एक राजकीय तरुण आपल्या सोबत आहे, ज्याला अजितदादांनी एकेकाळी आशीर्वाद दिला होता, कायम तू फक्त लढ असं म्हणून त्याला खरं तर राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला होता. असाच युवा नेता म्हणजेच अर्थातच पंकज ठोंबरे. सध्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या याच्यामध्ये खरं तर अजितदादांची एक्झिट या ठिकाणी झालेली आहे आणि वैजापूर तालुक्यामध्ये वांजराव गटाकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि याच गटातून पंकज ठोंबरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. माझ्या सोबत आहेत पंकज ठोंबरे. पंकज भैया एनआरटीच्या गुलाल कुणाच्या शो मध्ये तुमचं खूप स्वागत करतो. खरं तर अजितदादांनी तुम्हाला कायम पाठिंबा दिलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे, मात्र तेच अजितदादा सध्या या जगामध्ये नाहीये. काय भावना नाही एक आमच्या सामान्य कार्यकर्त्यात खूप मोठ्या ठिकाणी दुःख झाले. कारण की दादांनी बघितलं ज्यावेळेस माझा पक्ष प्रवेश मला राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करायचा होता, तर स्थानिक जे नेते ते नेतृत्व त्यांच्यात होतं, त्यांचा खूप मोठा या ठिकाणी मला विरोध होता. पण दादांनी त्या गोष्टीला डावलून मला पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यानंतर दादांनी सांगितलं पंकज तुला कुठं अडचण येत असेल काय असेल आपल्या मतदारसंघाच्या वैजापूर तालुक्याचे, तर निश्चित सर्व लोकांची समस्या माझ्यापर्यंत घेऊन ये, मी निश्चित सोडायचा प्रयत्न या ठिकाणी करेन. बरं, खरं तर अजितदादांना तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं होतं, म्हणजे त्यांच्या अजितदादांसोबत पहिल्यांदा भेट कधी झाली होती आणि तेव्हा अनुभव काय होता तुमचा? अजितदादांना पक्षप्रवेशाच्या आम्ही आमचे काका असतील सतीश चव्हाण असेल आणि वैजापूरची काही राष्ट्रवादीची मंडळी आम्ही अजितदादांना भेटायसाठी गेलो पक्षप्रवेशासंदर्भात. आणि दादाची काम करण्याची पद्धत अशी, आम्हाला सकाळी 6 वाजेची टायमिंग मीटिंगचं टायमिंग त्यांनी दादांनी दिलं होतं त्याच्या मुंबईला आणि दादाच्या 2-1 मीटिंग पहिले म्हणजे जवळपास 5 वाजेपासून दादा कामाला लागले होते. 6 वाजता पहिले आमची भेट झाली दादाची आणि काम करायची पद्धत म्हणजे ठोक निर्णय, समजा जे काम होईल त्यालाच हो म्हणायचे, नसून होणार तर डायरेक्ट नाही म्हणायचे. त्यात काय आलं पक्षप्रवेशाच्या वेळेस आमच्या काकांनी काही समस्या वैजापूरच्या तालुक्याच्या सांगितल्या काय काय नाही. त्याच्यामध्ये आमचे प्रमुख आणि आमचं पुरंगाव आमचं गाव आहे मुळगाव, त्या ठिकाणी गोदावरी नदीवरचा पूल त्याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे फक्त पुरंगावचाच नाही, आजूबाजूचे जेवढे गाव आहेत म्हणजे वैजापूर पासून तर शिर्डीला जाण्यासाठी खूप मोठा शॉर्टकट या ठिकाणी त्या मार्गाने होणार आहे. शेतकऱ्यांचे ऊस तिकडेच कोपरगाव तालुक्यात जातात. त्याच्यानंतर राहुरीला जातो. शेतकऱ्यांची पण खूप मोठी अडचण होती. बाजारपेठ पण तिकडे रामपूरला बरेच लोक आमचे कनेक्टिव्हिटी तिकडची मार्केटसाठी, राहुरीला कांदा मार्केटसाठी शेतकरी जातात. हे सर्व दादाला सांगितलं, तर दादांनी नोटिंग करून घेतली आणि त्यांच्या पीएला डायरेक्ट सांगितलं की फोन लावा, सचिनला फोन लावला आणि त्यांनी सांगितलं वैयक्तिक माझ्या या कामामध्ये इंटरेस्ट आहे, मला हे काम झालंच पाहिजे कोणत्या पण परिस्थितीत. ते झाल्यानंतर दुपारपर्यंत पूर्ण डिव्हिजन, समजा संभाजीनगर डिव्हिजन असेल, तिकडं संगमनेर डिव्हिजन येते, नाशिक डिव्हिजन असेल, त्यांच्या सीएमचा फोन आला माझ्या वडिलांना. म्हणजे माझे वडील पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे कोणते रस्ता आहे, म्हणजे काय पूलची व्यवस्था कशी आहे, काय जागा ऍक्युरेशन करावं लागेल का काय, ती सर्व माहिती घेतली आणि प्रस्ताव मंत्र्यात संध्याकाळपर्यंत दाखल पण झाला. म्हणजे एवढं फास्ट प्रोसेस दादाच्या धाकानी, म्हणजे अधिकाऱ्यांना एवढी होतं का दादांची होती आणि ते काम दादाच्या यांनी मार्गी लागलं. कारण की केंद्राचा प्रस्ताव पाठवून 20 कोटी रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी निधी लागणार होता आणि 18 कोटी रुपये त्याला मंजूर आले. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी सरकार पण पडलं, म्हणजे उद्धव साहेबांचं सरकार होतं ते पडलं. त्याच्यानंतर प्रस्ताव सुद्धा गेला आणि मग दादा विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा
त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं, दादा असा प्रॉब्लेम झाला, आपण प्रस्ताव पाठवलेले. दादानी वरती केंद्रात पण तिथं मला मदत केली बरं. पूल या ठिकाणी मंजूर झाला. ते पूल मंजूर करायला सुद्धा आपले रावसाहेब दानवे असतील, कराड साहेब असतील, हे भाजपचे हे मंडळाचं पण योगदान त्या गोष्टीमध्ये आहे. म्हणजे आजीदादांची भेट तुमची मुंबईमध्ये झालेली हो. बरं, काय अनुभव होता म्हणजे आजीदादा भेटल्यानंतर काय बोलणं झालं होतं तेव्हा तुमचं नेमकी त्यावेळेस? नाही नाही, पक्ष प्रवेशाच्या संदर्भात झालं होतं आणि तालुक्याच्या विकास कामांच्या संदर्भात. खरं तर आजीदादाची एक्झिट या ठिकाणी झालेली आहे. आजीदादांची जेव्हा बातमी आमच्या सारख्या पत्रकारांनी देखील जेव्हा ऐकली, जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोहोचत होतो, तर आम्हाला एक वेगळा धक्का त्या ठिकाणी बसलेला होता. आजीदादांची बातमी, निधनाची बातमी तुम्हाला केव्हा का आली होती आणि तेव्हा काय परिस्थिती झालेली होती तुमची? मी आता जिल्हा परिषदेच्या प्रचारासंदर्भात चोर वागलगाव म्हणून मतदारसंघातलं गाव आहे, त्या ठिकाणी गेलो होतो. आमची भेटीगाठी चालू होताना अचानक माझा सहकारी धीरज त्यांनी सांगितलं, आजीदादाचं प्लेन क्रॅश झाले, दादाला हॉस्पिटलमध्ये दिले, जर गंभीर स्थितीमध्ये सांगितलं. मला वाटलं नॉर्मल असेल. पण नंतर थोड्या वेळ 5-1 मिनिटातच बातमी आली की दादा आपल्या मध्ये राहिले नाही, त्यांचं निधन झालं. अक्षरशः मला स्वतःवरच कंट्रोल आले. मी तिथं म्हणजे सर्व गावकरी आम्ही होतो, म्हणजे मला धक्का बसला. म्हणजे मी तिथं चक्कर येऊन आणि थोडं रडल्यासारखं होतं. ते भावनिक झाला होता. भावनिक झालं होतं. म्हणजे कंट्रोल, कारण विश्वासच बसत नाही ना. एवढा मोठा नेता आपल्या मागे खंबीरपणे राहिला, अचानक आपल्यातून निघून जातो. खूप मोठं या ठिकाणी आमचे कार्यकर्ते असतात. त्या दिवशी प्रचार करायचे नाही, 2-3 आम्हाला प्रचार करायची सुद्धा इच्छा नव्हती, कारण आपला मागचा जो माणूस होता तो राहिलाच नाही आपल्या बरोबर. आपण करायचं काय? पण त्याच्यानंतर दादाचा एक AI व्हिडिओ आला, सर्व कार्यकर्त्यांना उत्साह भेटला, आपल्याला आपल्या पार्टीसाठी काम करायचे, राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचायचं, आपण त्याच्यासाठी काम करायचे, दादाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे, एवढं समोर ध्येय ठेवून आम्ही काम करतो. खरं अजित दादांचे आणि तुमचे काही व्हिडिओ देखील आम्ही सोशल मीडियावर त्या ठिकाणी बघितले की दादा स्पष्टपणे सांगत होते की पंकज तू लढ, प्रामाणिकपणे काम कर, मी तुझ्या सोबत असणार आहे. अशा एका नेत्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, पाठिंबा मिळतो, काय भावना असतात तो तेव्हा? नाही, खूप मोठं म्हणजे माझ्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला, म्हणजे माझे आमदार सुद्धा पक्ष सोडून माझ्यासाठी, म्हणजे माझा पक्ष प्रवेश झाल्यानंतर दादांनी पक्ष प्रवेशाचं ऐकलं सुद्धा नाही. कारण मी नवीन मुलगा आहे, जिल्हा परिषद मेंबर आहे, काम करायची पद्धत, मी काय कामं केली मतदारसंघात, त्यांना लेखाजोखा सगळा दिला. दादाच्या मनात जे असं म्हणजे भविष्यात आपल्याला राष्ट्रवादी बळकट करायला, असं नवीन पिढीच्या हातात आपण राजकारण दिलं पाहिजे तालुक्याचं, त्या दृष्टीने आजी दादांनी मला राष्ट्रवादी प्रवेश पुढचे वाटचालीला सांगितलं. आणि दादांनी त्याचं सांगितलं, पंकज उलट, फक्त मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा नेता आम्ही गमावलाय. खरं ठोंबरे कुटुंबांचा जेव्हा राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश झाला होता, म्हणजे दादांनाही कल्पना होती, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही कल्पना होती की इथले जे माजी आमदार आहेत भाऊसाहेब पाटील चिगडावकर हे एकत्र या सगळ्या गोष्टीतून किंवा पक्षातून बाहेर पडतील. मात्र हे माहिती असून सुद्धा ठोंबरे कुटुंबाला त्या ठिकाणी तुम्हाला पक्ष प्रवेश त्या ठिकाणी दिला, तुम्ही सगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतात. मात्र एकीकडे अशी परिस्थिती राष्ट्रवादीची झाली होती की वैजापूरमध्ये राष्ट्रवादी संपते काय? खरं अशी परिस्थिती वैजापूरमध्ये आहे. आपण बघितलं तर 11 जण पंचायत समितीला या ठिकाणी उभे आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदला 4 जण या ठिकाणी उभे आहेत. त्यामध्ये वांदरगाव जिल्हा परिषद असेल, तिथं 2 खाली पंचायत समितीचे उमेदवार आहेत. त्याच्यानंतर रायगाव जिल्हा परिषद असेल, तिथं 2 पंचायत समितीचे उमेदवार आहेत, जिल्हा परिषदचे सदस्यासाठी उभे आहेत. त्याच्यानंतर लासूर घाटामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेसाठी 1 उमेदवार, पंचायत समितीसाठी 2 उमेदवार आहेत. आपण बघितलं शिरूरला आपल्या पंचायत समितीला 2 उमेदवार लागले, जिल्हा परिषद आपल्या तिथं मेंबर नाही. त्याचबरोबर वाकला घाटामध्ये पंचायत समितीला 2 उमेदवार आणि जिल्हा परिषदला 1 उमेदवार, असे आम्ही कार्यकर्ते ठिकाणी उभे केलेले आहेत आणि निश्चित ते निवडून येतील अशी मी त्याची खात्री घेतो. तर आजीदादांची देखील सभा वैजापूरमध्ये पार पडणार होती, मात्र ऐनवेळी अशी दुःखद घटना घडल्यानंतर ती सभा कॅन्सल या ठिकाणी झालेली आहे. वाटतंय की ही निवडणूक आता जड जाईल? निश्चित दादा नसल्यामुळे ती जड वाटतेच, त्यांनी पाठीराखा आपल्या बरोबर राहिलेला नाही. आणि आता आपल्या सुमित्रा वहिनींनी जे चार्ज घेतलाय डेप्युटी सीएमचा, निश्चित येत्या काळात आपल्या वैजापूरच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या माध्यमातून पक्षाचे इतर नेते मंडळांच्या माध्यमातून आम्ही तो सोडायचा प्रयत्न निश्चित करू. आजीदादांचे कोणते गुण तुम्हाला फार आवडत होते की जे तुम्हाला सध्या आता राजकारणामध्ये कामं येत आहे? रोखोक बोलणे दादाचे, जे होईल काम ते, मी पण जे कामं होते लोकांना तेच सांगतो, न सण होतं खोटं बोलून लोकांना बोलतापाने मारलं पाहिजे, अशी माझी भावना. खरं तर निवडणुकींवर आपण या ठिकाणी येऊया. सध्या जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी सुरू आहे, तुम्ही तिकडे बांद्राव गटातून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात. या अगोदर तुम्ही खरं जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणचे होते, काय विकास कामं केली तुम्ही त्या ठिकाणी? मी माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक विभाग वाईज त्या ठिकाणी कामं केले, आरोग्याची कामं केले, त्याचबरोबर शिक्षणाची कामं केली, त्याच्यानंतर दलित वस्ती तिथं सुधार योजना केल्या आहेत,
गावगाव वॉटर फिल्टर केले, रोडची कामं केले, बंधाऱ्याची कामं केली, उपकेंद्र या ठिकाणी उभारण्याचे काम केले आणि मोठा जे प्रोजेक्ट म्हणजे गोदावरी नदीवरचा जो पूल दादा तुम्हाला त्याच्या पहिले सांगितलं दादाच्या माध्यमातून त्याला सुद्धा प्रगती पथावरती काम चालू आहे. रोडचं काम सुरू आहे. आणि पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात एक 6-7 महिन्यात ते पूल कम्प्लीट होऊन जाईल. खरं तर बऱ्याचदा कामांवरून कुठेतरी श्रेयवाद मांजरगावमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे तिकडून आमदार रमेश बोरणारे देखील निकटवर्ती आहेत, जगताप ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. ते देखील कामं या ठिकाणी दाखवत आहे की हे जी कामं आहेत ती आम्ही या ठिकाणी केलेली आहेत. कोणी विकास कामं केली मांजरगावमध्ये? आता कामं जर केले असेल तर मतदारसंघामध्ये जवळपास 50 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी कामं केली आहेत. माझं एक पुस्तक कार्य अहवाल म्हणजे आतापर्यंत जे पूर्ण कामं केलेत त्याच्यामध्ये 1 लाख रुपये जरी काम केले असेल मतदारसंघामध्ये त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि जर का कोणाला वाटत असं नाही काम आपल्या गावात झाले नाही माझ्याकडे त्याची फोटोग्राफी सुद्धा आहे. म्हणजे जेव्हा आपण बिल रेकॉर्ड करतो त्याचे फोटो सुद्धा आहेत, त्याचे एस्टिमेट सुद्धा आहे, ते काम तुम्ही चेक करू शकता. एवढी माझ्याकडे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत आणि पाठपुरावा करायचे सुद्धा कागदपत्र आहे. कारण मी बरेचसे रस्ते समजा माझा पुरंगावरती 2 रस्ता आहे त्याचा पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर माजी खासदार जलील साहेब होते त्यांच्याकडून दळवाळा ते पुरंगाव रस्ता याच्यासाठी 5 कोटी रुपये लागला. जलील साहेब असताना देखील निदान होता. हो मी म्हणजे म्हणजे आपण समोरचा माणूस कोण आहे कोणत्या पक्षाचे हे नाही बघितलं. मला माझ्या मतदारसंघामध्ये कामं करायची होती. त्याच्यामुळे भाजपकडून पण मी या ठिकाणी निधी भाजप नेत्याकडून असेल काँग्रेसचे नेते ज्यावेळेस असतील त्यांच्याकडून पण प्रत्येकाकडून फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल मी ते दृष्टिकोन या ठिकाणी ठेवला. कारण की मी इलेक्शन झाल्यानंतर कोणत्या पक्षाचं हे कधीच बघितलं नाही. सर्वजण आपल्या मतदारसंघातले प्रत्येकाची समस्या सोडायची आपलं कर्तव्य आहे. त्याच्या दृष्टीने मी पुढे काम करत गेलो आणि इथून पुढे पण तेच काम करणार. तर वांदरगावमध्ये राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे तुम्ही कधी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले, तिकडून शिवसेना शिंदे गटाकडून बाबासाहेब जगताप निवडणुकीच्या रिंगणामध्ये. मात्र ही निवडणूक जगताप वर्सेस ठोंबरे होताना मला बघायला मिळत नाहीये. तर पंकज ठोंबरे वर्सेस आमदार रमेश बोरणारे अशी होताना या ठिकाणी पाहायला मिळते. कसं पाहताय चक्र तुम्ही? ठीक आहे लोकांचा जो समज असेल आता मी माझ्या पद्धतीने मला जेवढं होईल तेवढं काम मी माझ्या मतदारसंघात केलेलं आहे. आता समोरच्या उमेदवार आमदार साहेबांचं सरळ म्हणजे त्यांनी जे कामं केले त्याच्यावर त्यांना निवडणूक करायची असेल तर ते योग्य नाही. कारण की मी एक साधा मेंबर असून माझ्या लेटर रोड समजा मी मंत्रालयातून कामं मंजूर करून आणू शकतो. एक जिल्हा अध्यक्ष आहेत ते जिल्हाध्यक्षाचे लेटर रोड खूप बरेचसे काम आपल्या मतदारसंघात निधी आणू शकतो. सरांचा विषय ठेवा बोलला पण स्वतः पण आपण काही केलं तर निश्चित आपल्या मतदारसंघामध्ये कामं येऊ शकतात. मग बाबासाहेब जगतापांनी काही कामं केलीत मांजरगावमध्ये? नाही ते कामं तर बोलणारे सरचे आहेत. आता मी समजा माझे कोणी वडील पाहिजे असेल त्यांचं घेऊन चालणार नाही. स्वतः आपण करतो आणि आपण स्वतः कामं केले पाहिजे. एवढ्या दिवसापासून तुम्ही राजकारणामध्ये असतात ना तर स्वतःचे वैयक्तिक स्वतः कामं केली पाहिजे. सरांच्या कामावर आपण श्रेय नाही लागतो. खर तर नगर परिषदेची निवडणूक आता नुकतीच पार पडली. भाजपनं तुम्हाला त्या ठिकाणी भाजपाला तुम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता डॉक्टर दिनेश परदेशींना. तर त्या ठिकाणी संजय बोरणारे यांचा पराभव त्या ठिकाणी झाला आणि हेच जगताप आहे बाबासाहेब जगताप की जे आमदार रमेश बोरणारे यांच्या अतिशय निकटवर्ती या ठिकाणी आहेत. जर चालली ही निवडणूक कारण शेवटी आमदारांची निकटवर्ती आहे या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी एकीकडे तुमच्याकडे दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. वाटतं जर चालली ही निवडणूक सर्व जनतेचे आशीर्वाद देण्यात आले. आपण आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डोर टू डोर जाण्याचा प्रयत्न केलाय. मतदारसंघातले लोकांना भेटते. निश्चित येत्या काळात तुम्हाला त्याची रिझल्ट या ठिकाणी 8 दिवसात कळून देईल लोकांचा कौल कोणाकडे. खर तर आधी वैजापूरमध्ये महायुती झालेली होती. महायुतीचे उमेदवार देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि तुमच्याच विरोधामध्ये बाबासाहेब जगतापांना महायुतीतून उमेदवारी मिळालेली होती. मात्र तुमच्याच वैजापूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाची युती या ठिकाणी झालेली आहे. चित्र बदलेल वैजापूरचं? निश्चित वैजापूरचे चित्र येत्या काळात बदलेल. आपण जर पाहिलं तर तुम्ही देखील डॉक्टर दिनेश परदेशी यांना दोन्ही निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा दिला होता. तुमच्यामुळे वैजापूरमध्ये महायुती तुटली आहे? नाही तसं नाही काय महायुती म्हणजे आम्ही पण महायुतीचे घटक पक्ष आहेत ना राष्ट्रवादी राज्यामध्ये. तर काही सीटांचं कमी जास्त होत राहतं. पण ज्यावेळेस भाजपची शिंदे गटाची युती झाली तुम्ही बघितलं शेवटच्या दिवशी 21 तारखेपर्यंत बरेच जणांना शिवसेनेकडून पाठिंबा पण या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे मालगाव मध्ये देण्यात आला. आता 1-2-4 दिवसापूर्वी शूरमध्ये देण्यात आला, वाकल्यामध्ये देण्यात आला. म्हणजे कुठतरी चुकीची गोष्ट झाली. पंकज भैया खरं तर आतापर्यंत बऱ्याच वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राजकारण करताय. पंकज ठोंबरे यांच्या राजकारणाची सुरुवात कधी झाली आणि तुम्हाला राजकारणात काय आवडलं? मी 2017ला आपलं विनायकराव पाटील महाविद्यालयात जीएस म्हणून या ठिकाणी काम केलं. त्याच्यात ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांची कनेक्टिव्हिटी जास्त होती. समजा त्यांच्या कॉलेजच्या फीचा काही प्रॉब्लेम असेल
त्याचबरोबर त्यांच्या बस आणि बाकीची इतर काही गोष्टी असेल त्याच्या माध्यमातून मी राजकारणाशी जोडले गेलो होतो. आणि मी त्यावेळेस युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून पण काम बघितलं तालुका आधी काँग्रेसमध्ये. आधी काँग्रेस आणि त्यानंतर 2017ला जेव्हा जिल्हा परिषदचं इलेक्शन डिक्लेअर झालं, खरं म्हणजे माझी पंचायत समितीची तयारी होती. पंचायत समितीला आपण उभा राहावं असं माझं डोक्यात होतं. पण योगायोग जिल्हा परिषद पण ओपन निघली त्यावेळेस आणि बाकीचे मित्र परिवार असन ग्रामीण भागातले जे कार्यकर्ते होते तर त्यांनी सांगितलं भैया तुम्ही जिल्हा परिषद लढा तर आपल्याला पुढे जाऊन भविष्यात बरेच काम आपल्या मतदारसंघात करायचे. कार्यकर्त्यांच्या आग्रस्त मी या राजकारणामध्ये आलो आणि माझे काका पहिल्यापासून राजकारणात आहेत, कारण की ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले, गोविंदराव साहेबांबरोबर काम केले, वाणी साहेबांबरोबर असेल, रामकृष्ण बाबा हे सर्वांशी त्यांनी काम केलेलं आणि काय माझे उल्लेख गेले 25 वर्षापासून नगरपालिकेत नगरसेवक आहेत आणि राजकारणाच्या आमच्या घरामध्ये पहिल्यापासून काम करायचं पद्धत आहे. खरं तर पहिलीच निवडणूक होती आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये तुम्ही बाजी त्या ठिकाणी मांडली. कसा अनुभव होता तेव्हा? नाही, त्यावेळेस मतदारसंघ नवीन होता. आपण बघितलं तर बरेचसे गाव मालगाव गटातले असतील हे असे गाव तेव्हा मतदारसंघामध्ये जोडले गेले. नवीन लोक होते सर्व. त्याच्यामध्ये जाणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि जवळपास मी 50-60% आसपास लोकांच्या समस्या, कारण 100% आपण कोणाचे काम करू शकत नाही. प्रथम म्हणजे आपण 50-60% आसपास मी लोकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित माझ्या माध्यमातून केला व सर्व सहकार्याने केलं. खरं तर माजी आमदार स्वर्गीय वाणी साहेब यांचं ठोंबरे कुटुंबांवर जरा विशेष प्रेम होतं. वाणी साहेबांबद्दल काय? वाणी साहेबांनी बघितलं तर वाणी साहेब आमचे काकांचे म्हणजे मित्र म्हणून ते वागले. राजकारणाचे वेळेस करायचं राहतं म्हणजे कार्यकर्त्यांना पण सांगत राहतो राजकारण राहतं 15 दिवसात आपण राजकारण केलं पाहिजे. ते सोडल्यानंतर आपण मित्र आहेत, आपल्या भागाचा आपल्या गावाचा कसा विकास करतील त्याच्याकडे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. पहिल्यापासून मला ही शिकवण आलेली आहे. म्हणून मी काकाचं वाणी साहेबाचं एकदम आमचं फॅमिली रिलेशन या ठिकाणी. खरं तर सध्या निवडणूक सुरू आहे, मात्र वांजरगावमध्ये जेव्हा आम्ही फिरतोय त्यावेळेस आता कुठेतरी विकास कामांवरून श्रेयवाद त्या ठिकाणी पेटलेला आहे. म्हणजे तुम्ही देखील म्हणतात की हे आम्ही विकास कामं केलेलं आहे, तर तिकडून आमदार रमेश बोंडाळेंकडून देखील म्हटलं जातं की हे विकास आम्ही या ठिकाणी केले. विकासाच्या याच्यावर कुठेतरी मतदान वळवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आता बघितलं तर ते आमदार आहेत, आमदाराला फंड्स भरपूर राहतात, पण जे काम मी केले त्याचे अजून डॉक्युमेंटरी म्हणजे जे कागदपत्र मी त्याचा पाठपुरावा केला असेल मंत्रालयापर्यंत असेल ते सर्व माझ्याकडे आहेत. आजपर्यंत माझ्याकडे कागदपत्र सर्व ते माझ्याकडे आहेत आणि आमदार साहेबांचे काम म्हणजे त्यांनी आणल्याच मंत्रालयातून कामं, पण जे मी कामं केले ते केलेच म्हणणार. बाबासाहेब जगताप देखील आता विकासाच्या याच्यावर आम्ही विकास कामं केलीत आहे ना, मला मतदान या ठिकाणी करा असं आव्हान सामान्य जनतेला करतायत. आता तुम्ही बघितलं तर आमदारांना 2 वेळेस जनतेने मतदान या ठिकाणी केलं, त्याचबरोबर खासदारकीच्या वेळेस पण मतदान लोकांनी त्यांना केलं. पण आता जिल्हा परिषदचे इलेक्शन स्थानिक आहे, मी पण माझ्या मतदारसंघात बरेचसे काम या ठिकाणी केले, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे काम केले. आता जिल्हा परिषदचे निगडीत जे काम आहेत ते मी स्वतः केले, कारण की मला संधी मिळाली लोकांची समस्या सोडवायची, मी ते निश्चित सोडले. तसं म्हणले तर ते माझे मामा लागतात, म्हणजे माझ्या आईचे मावस भाऊ. तर ते मी स्वतः जिल्हा अध्यक्ष असताना स्वतःचे लेटर वगैरे त्यांचं काम जरी आणलं असतं मी म्हणलं ठीक आहे यांनी विकास केला, पण सरांच्या कामावरती श्रेय लाटायचं ते चुकीची गोष्ट. खरं तर वैजापूरमध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल अशी या ठिकाणी युती झालेली आहे. मात्र याच्या वेळेस देखील विधानसभेच्या वेळेस देखील तुम्हाला कुठतरी बाजूला ठेवण्यात आलेलं होतं. दरवेळेस पंकज ठोंबरेला किंवा ठोंबरे कुटुंबाला बाजूला का सावरलं जातं? आता ते प्रत्येकाची टेंडन्सी काय राहते ते आपण सांगू शकत नाही, कारण ह्याच ठोंबरे कुटुंबांमुळे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी एक्झिट घेतली होती राष्ट्रवादीमधून. आता बघितलं तर आपण गेल्या कितीक वर्षापासून आमचे काका राजकारणात मध्ये असल्यामुळे प्रत्येक ज्यावेळेस पक्षाचा प्रोटोकॉल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी चालू. सरांपासून दूर राहायचं म्हणजे आपण जे विधानसभेचे इलेक्शन झालं आम्ही त्यावेळेस दिनेश भाऊ बरोबर होतो, तर मी सर्व कार्यकर्त्यांची भावना होती आपण दिनेश भाऊचं काम या ठिकाणी केलं असतं. कार्यकर्त्यांच्या खातीर आम्ही दिनेश भाऊच्या ठिकाणी काम केलं. ठीक आहे, दिनेश भाऊ त्याच्यामध्ये यश नाही आलं, परत बोरणार सरला लोकांनी या ठिकाणी संधी दिली. पंकज ठोंबरेला वांजरगाव गटातील सामान्य जनतेनं का निवडून द्यावं? बघितलं तर मी माझ्या मतदारसंघामध्ये बरेचसे प्रमुख प्रश्न आहेत, कारण की आपण बघितलं जिल्हा परिषदची मुदत संपून 4 वर्ष या ठिकाणी झाली, त्यामध्ये बरेचसे कामं पेंडिंग आहेत. त्यामध्ये प्राथमिक म्हणजे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र मला वेरगाव मुर्शिदपूर या ठिकाणी करायचंय, कारण आजूबाजूची कनेक्टिव्हिटी खूप मोठी प्रमाणात आहे. तिथं जागेचा प्रॉब्लेम होता, गायरान जागेचा, तर त्याने पूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतचा ठराव घेऊन तिथले मोजणी करून सर्व या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये या ठिकाणी दाखल केलेले.
आणि निश्चित ज्यावेळेस मी जिल्हा परिषद मेंबर होईल त्या ठिकाणी प्राथमिक केंद्र वीरगाव त्या ठिकाणी झालं पाहिजे. कारण की लोकांनी गैरसमज या ठिकाणी माध्यमातून करू लागला. त्यांनी दवाखाना दुसरीकडे नेला नेला त्याची सुद्धा डॉक्युमेंटरी माझ्याकडे आहे. कागदपत्र पूर्ण जे पाठपुरावा कलेक्टर ऑफिस पर्यंत केले आहेत त्याचं सर्व कागदपत्र माझ्याकडे आज पण माझ्या ऑफिसच्या फाईलमध्ये लावण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर श्री सरला बेटचा जो प्रामुख्याने आमच्या मतदारसंघाचा आमचं सर्व आराध्य दैवत आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण लाडगाववरून वांजरगावला जातो तर आपले 800 मीटरचा रस्ता राहतो बेटापर्यंत. त्या ठिकाणी 4 लेनिंग करणं गरजेचं आहे. कारण की बघितलं तर पुण्यतिथीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होती लोकांची, गाड्यांना जाण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी होतो. तो जिल्हा परिषदच्या मालकीचा रस्ता आहे त्याला जर 4 लेनिंग केली एक मॉडेल त्या ठिकाणी चालू होईल. स्ट्रीट लाईट असन मध्ये गार्डन असन म्हणजे जागा ट्री प्लांटेशन करायचं, साईडने प्युअर वॉक टाकून लोकांना पायी चालण्यासाठी रस्ता करायचा. हे पुढचं माझं विजन ते मतदारसंघामध्ये. आणि राहिला विषय आपल्या जिल्हा परिषद शाळा आता बरेचशा बंद पडायला काही इंग्लिश मिडियम नसल्यामुळे त्याला सेमी इंग्लिश कसं करता येईल आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत नसेल तर राज्याकडे आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. सेमी इंग्लिश झालं म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा या ठिकाणी. आणि गोदावरी पट्ट्यामध्ये आमचे 10-12 गाव येतात. त्याच्यामध्ये समजा कोणी वारल्यानंतर आपण दावा करतो तर दाव्याच्या ठिकाणी गोदावरी पात्रावधी करण्यासाठी आम्हाला तिथे घाट उपलब्ध करून द्यायचे. बरेचसे रस्त्याचे प्रॉब्लेम या ठिकाणी राहिले आणि आपल्या नांदूर मधून तालुक्याचे जे आरक्षण पडले त्याच्यासाठी आम्हाला खूप मोठं या ठिकाणी आंदोलन सर्व गावकऱ्यांना घेऊन आम्हाला त्या ठिकाणी करायचे. कारण की आपलं आरक्षण पाण्यावर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यासाठी इथून पुढे मला त्याचं काम करायचं आहे. वांजरगावच्या सामान्य मतदारांना काय आव्हान करशाल? त्यांना फक्त एक विनंती राहील, गेल्या 25 2017 तुम्ही मला संधी दिली, येत्या काळात पण तुम्ही मला एकदा संधी देऊन बघा. त्या संधीचं सोनं मी निश्चित परत एकदा करून दाखवेन. आणि जे आपल्या वांजरगाव जिल्हा परिषद मध्ये बरेचसे जे कामावर पेंडिंग राहिले निश्चित येत्या काळामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न या ठिकाणी 100% 101% या ठिकाणी करणार आहे. पंकज भाई तुम्हाला पूर्वासाठी खूप खूप शुभेच्छा आणि वेळ दिल्याबद्दल देखील खूप खूप आभार. तर आपल्यासोबत होते युवा नेते पंकज ठोंबरे, सध्या वांजरगाव गटातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि वैजापूरमध्ये एक वेगळी लढत सध्या वांजरगाव मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता वांजरगाव गटातील जनता कोणाला कौल देते हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.